जगात वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि फिलिओ, स्टॉर्ज, आगापे अशी प्रेमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ प्रेम हे आपल्या स्वर्गीय देवबापाचं आगापे प्रेम आहे. आणि आपला स्वर्गीय बाप जो आहे त्याच्या ठाई एक असा अलौकिक सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्याने तो आमच्यावरती प्रेम करत असतो. सर्वश्रेष्ठ प्रेम ह्या स्वर्गीय पित्याचं प्रेम आहे प्रियांनो. मग जगात सुद्धा परमेश्वराने आपल्या सगळ्यांना पिता दिलेला आहे आणि त्या पित्याकडे किंवा पित्याकडे असणाऱ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी किंवा पित्याकडून मिळणाऱ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिलं त्यापैकी म्हणजे प्रेम आहे. सगळ्यांनी म्हणा प्रेम. सगळ्यात पहिली गोष्ट, एकतर पित्याकडून प्रेम मिळतं जे प्रेम जगामध्ये तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट पित्याकडून मिळते ती म्हणजे पुरवठा. दुसरी गोष्ट पुरवठा. सगळ्यांनी म्हणा पुरवठा. पुरवठा म्हणजे ज्याही गोष्टींची आपल्याला गरज आहे आपल्या बालपणापासून तो पिता त्या गोष्टींचा पुरवठा करत राहतो, पूर्तता करत राहतो. पहिली गोष्ट पित्याकडून प्रेम मिळतं, दुसरी गोष्ट पित्याकडून पुरवठा मिळतो, तिसरी गोष्ट पित्याकडून शिक्षण मिळतं. 4 गोष्टींपैकी पहिली गोष्ट प्रेम, दुसरी गोष्ट पुरवठा आणि तिसरी गोष्ट शिक्षण मिळतं. शिक्षण म्हणजे पित्याची एक शिस्त असते किंवा मार्गदर्शन असतं. ते शिक्षण किंवा ते मार्गदर्शन पित्याकडून मिळत असतं. आणि चौथी गोष्ट पित्याकडून मिळते ती म्हणजे संरक्षण मिळतं. आणि बाप मुलांचं रक्षण करणारा असतो. पहिली गोष्ट प्रेम, पुरवठा, शिक्षण, संरक्षण. प्रेम, पुरवठा, शिक्षण, संरक्षण. प्रेम, पुरवठा, शिक्षण, संरक्षण. 4 गोष्टी प्रत्येकाला पित्याकडून प्राप्त होत असतात. आणि म्हणून एक पित्याच्या प्रेमाला जगामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 103 Psalm chapter 103 verse 13 स्तोत्र 103 आणि 13व्या वचनामध्ये बायबल आपल्याला सांगतं, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. बायबल सांगतंय की जसा एखादा बाप आपल्या लेकरांवरती आपल्या मुलांवरती प्रेम करतो तसा परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यांवरती ममता करतो. म्हणजे प्रेम असं देवाचं आहे. एक बाप मुलांवरती प्रेम करतो, सेम तसंच प्रेम देव बाप जे त्याचं भय बाळगतात त्याची जी लेकरं आहेत त्यांच्यावर प्रेम करतो. बऱ्याच वेळा स्वर्गाच्या गोष्टी परमेश्वर आपल्याला जगामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी स्वर्गीय राज्यात आहेत, तुम्ही प्रार्थना पण करता, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरती व्हावं अशी आपण प्रार्थना करतो. बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या स्वर्गामध्ये आहेत त्याच्याबद्दलची झलक ह्या जगात तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही ऐकलं नाही. जे सामर्थ्य स्वर्गात आहे त्याची झलक तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जी आग स्वर्गात आहे त्याची झलक तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जो प्रकाश तिथं आहे त्याची झलक तुम्हाला, बोलत नाही तुम्ही, त्याची झलक इथं पाहायला मिळेल. जे प्रेम तिथं आहे बापाचं प्रेम त्याची झलक. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पित्याचं प्रेम, पित्याचा पुरवठा, पित्याचं शिक्षण, संरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी स्वर्गीय पित्याकडे आहेत. आणि त्याची झलक प्रत्येकाला आपापल्या पित्यामध्ये दिसत असते. आमेन, हालेलुया. जर जगातला पिता तुमच्यावरती एवढं प्रेम करतो, त्या प्रेमाचं ते चिन्ह आहे, तर स्वर्गीय पिता तुमच्यावर किती प्रेम करत असेल ह्याचं ते एक चिन्ह देव बापाने आपल्याला या जगात दिलेलं आहे की ज्याला पित्याचं प्रेम आपण म्हणतो. तर ते जे नातं आहे, तर जसं पिता आणि लेकरांमध्ये नातं आहे तसं देव आणि आपल्यामध्ये एक नातं आहे. आमेन. तर देवाच्या प्रिय लोकांनो,
आज ह्या विषयाकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस काही ठराविक गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित होतं, परंतु आज जरा थोड्या वेगळ्या रीतीनं ह्या विषयाकडे आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये एक याजक होता आणि हा याजक पुढे जाऊन त्याची ओळख नुसती याजक म्हणून राहिली नाही, त्याची ओळख बदलली. आधी त्याची ओळख याजक म्हणूनच होती, फक्त याजक म्हणून. आणि त्याला आणखीन एक पाठीमागं लोक त्याच्याबद्दल बोलत असतील, देवाची खूप आराधना करणार आहे, ह्याची बायको पण प्रार्थनेतली आहे, पण ह्यांना मूलबाळ नाही. त्यांची ओळख वांज म्हणून होती, त्यांची ओळख लेकरूबाळ नाही अशी होती. असा याजकाचा परिवार होता. पण त्या याजकाची ओळख देवबापाने बदलली आणि जगातला एक महान संदेष्टाचा बाप म्हणून त्याला ओळखण्यात आलं. आणि त्या संदेष्टाचं नाव होतं बाप्तिस्मा करणारा योहान. एक दिवशी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्मापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक दिवस असा आला की जखर्या आणि त्याची पत्नी वयस्कर झाले होते. आणि एक दिवस असा आला की त्या दिवशी जखर्याला नित्य नियमाप्रमाणे त्याची आज वेळ होती की त्याने जाऊन देवाच्या पवित्र मंदिरी, देवाच्या मंदिरात जाऊन त्याने धूप जाळावा. ज्यावेळेस एक याजक आपल्यावरची जबाबदारी पूर्ण पाडत असतो किंवा ती जबाबदारी पूर्ण करत असतो, हा जुना करार मी बोलत आहे, कारण की अजूनही ख्रिस्ताचा जन्म झाला नव्हता. जरी ही घटना नवीन करारात आलेली आहे, परंतु तरी सुद्धा ख्रिस्ताचा जन्म अजून झालेला नाही आणि जुन्या करारातले रीतिरिवाज अजूनही चालू आहेत. याजकाला ज्यावेळेस एक काम सांगितलं जातं, याजकाने त्याच्यात एवढासा जरी बदल केला तरी त्याच्या जीवावर तो बेतू शकतो. अशा प्रकारची याजकाच्या खांद्यावर देवाने जबाबदारी दिलेली होती. जे देवाचे नियम आहेत ते कट टू कट पाळायचे आणि त्या नियमांप्रमाणे पुढे जायचं. याजक हा जो जखर्या नावाचा आहे, या याजकाकडं आज एक जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याला असं सांगण्यात आलं आहे की हे जखर्या, आज तुझा टर्न आहे की तू जाऊन त्या पवित्र स्थानामध्ये, अतिपवित्र स्थानामध्ये परमेश्वराच्या समोर तिथं जाऊन त्या देवाच्या उपस्थितीमध्ये तुला धूप जाळायचं आहे. जखर्याने ज्यावेळेस हे ॲक्सेप्ट केलं की आज माझी आराधनेची वेळ आहे आणि आज मला शुद्ध भावनेने अगदी चांगले याजकाचे वस्त्र घालून देवाने जो नियम दिलेला आहे त्याप्रमाणे जाऊन मला त्या देवाच्या उपस्थितीमध्ये धूप जाळायचं आहे. याजकाने तयारी केलेली आहे. पात्र कसं घेतलं पाहिजे, धूप कसा ठेवला पाहिजे, त्याला अग्नी कसा दिला पाहिजे, धूप कसा जाळायचा, तो धूप कशा रीतीनं, किती शिस्तबद्ध रीतीनं देवापुढं जाळला पाहिजे. जर माझी एक जरी चूक झाली तर आज माझं मरण निश्चित आहे. माझं लक्ष या विधीवरती आणि जो धूप जाळायचा त्याच्यावरती केंद्रित असलं पाहिजे. पण त्या दिवशी काय झालं की धूप जाळत असताना देवाच्या पवित्र मंदिरी याजक जाऊन पोहोचलेला आहे. आता पात्र त्याच्या जवळ आहे, धूप त्याच्या जवळ आहे, जाळण्याची प्रक्रिया चालू आहे. जे देवाने सांगितलंय ते तो करतोय, पण त्याच्यात त्याने एक अजून ॲडिशनल गोष्ट केली. त्याने एक गोष्ट अशी केली की तो धूप जाळत असताना तो देवाकडे प्रार्थना करीत होता. तो धूप जाळत असताना तो देवाकडे याचना करीत होता. त्याची नजर धूपाकडे आहे, पण त्याचा अंतकरण देवाकडे लागलेला आहे. त्याची शिस्त, देवाने सांगितलेलं काम, देवाने दिलेला विधी, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाहीये. आज त्याचं लक्ष देवाकडे प्रार्थना करण्याकडे आहे. त्याची पूर्ण भिस्त या गोष्टीवर आहे की आज मी देवाच्या उपस्थितीत आलोय. आज नुसता धूप जाळणार नाही, आज मी प्रार्थना करणार आहे. आज माझा दिवस आहे, आज माझा क्षण आहे की मी माझ्या देवाला माझी प्रार्थना कळवू. हालेलुया. माझी प्रार्थना मी देवाला कळवू. काय प्रार्थना करावी? देवा, माझ्याकडे एक गोष्टीची कमी. याजकाचे कपडे आहेत, सन्मान आहे. याजकाला खूप मान होता. याजकाला बघितलं का लोक लगेच सॅल्यूट. याजकाला सन्मान सगळ्यांना द्यावाच लागणार. माझ्याकडे सन्मान आहे, सुज्ञ पत्नी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण देवा मला पुत्र पाहिजे. देवा मला, आता हे तिथं लिहिलं नाही, पण पुढचं वचन वाचल्यावर कळणार तुम्हाला की जखर्या त्या दिवशी प्रार्थना करत होता.
कोणी आमेन म्हणाल का? आता ज्या वेळेस तो धूप जाळतोय आणि देवाच्या सानिध्यात मग्न झालाय, लूक 1:13 एकच वचनात ऐका, तुम्हाला कळून जाईल. देवदूत प्रकट झाला आणि देवदूत काय म्हणतोय? देवदूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नकोस. जखर्या भिवू नको, कारण आज तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे. आज तू इथं धूप जाळताना जी विनंती करत आहेस देवाकडं, ती विनंती स्वर्गात ऐकण्यात आली. मला काय सांगायचं माहितीये का? आज तुम्हाला आज अशी आराधना करा ना, देवदूत तुमच्या समोर येऊन म्हटला पाहिजे, आज तुझी विनंती स्वर्गात ऐकण्यात आली आहे. आज तुझी प्रार्थना तुझ्या देवापुढे सादर झाली आहे. आज अशी आराधना करा की देवदूत तुम्हाला आनंदाची बातमी देईल. आज अशी आराधना करा की एक भविष्य वक्ता तुम्हाला येऊन प्रॉफेसी करेल. आज अशी आराधना करा की स्वर्गातली वाणी तुमच्यासाठी येईल. आज अशी आराधना करा की आज रात्री तुम्हाला दृष्टांत प्राप्त होईल. आज अशी आराधना करा की देवाची वाणी तुमच्या कानी पडेल. आज अशी आराधना करा की देव तुमच्याशी बोलेल. आमेन, हालेलुया. ही प्रार्थना एक बापाची प्रार्थना आहे. जकर्याची प्रार्थना एक बापाची प्रार्थना आहे की ज्याचा मुलगा अजून त्याच्या हातामध्ये नाहीये. हालेलुया. काही गोष्टी तुमच्या विजन मध्ये असतील, काही गोष्टी तुमच्या दृष्टांतात असतील, काही गोष्टी तुम्ही पाहून ठेवल्या असतील, काही गोष्टी देवाने तुम्हाला प्रकट केल्या असतील. त्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी आज रात्री प्रार्थना करा. जखर्याची प्रार्थना देवाने ऐकली. स्वर्गातून देवदूत उतरतो आणि तो डायरेक्ट सांगतो, जखर्या आज तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. हालेलुया. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. तुझी पत्नी अलीशिबा, हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. अलीशिबेला आता मुलगा होणार आहे. जिला लोक ओळखत होते वांज म्हणून, ती मोठ्या संदेष्टाची आई म्हणून फेमस होणार आहे. हालेलुया. ज्या नकारात्मक गोष्टींमध्ये तुम्ही फेमस होतात, हालेलुया, जे कर्जबाजारी म्हणून फेमस होते, देव त्यांना धनवान म्हणून फेमस करणार आहे. ह्याच बायबलमध्ये लिहिलंय, जे आंधळे म्हणून फेमस होते ते डोळस म्हणून फेमस झाले. हालेलुया. ज्या गोष्टींमध्ये लोकांनी तुम्हाला पाहिलंय, परमेश्वर ती स्थिती बदलत आहे. फक्त आज रात्री अशी प्रार्थना करा की देवदूत स्वर्गातून उतरतील. आज रात्री अशी आराधना करा, असा प्रार्थनेचा धूप देवासमोर जाळा की आज रात्री तुमची प्रार्थना पित्यासमोर सादर होईल. त्या प्रार्थनेची आज आपल्याला नितांत गरज आहे. ती प्रार्थना पाहिजे प्रियन. हालेलुया. आजूबाजूला कोण आहे, काय आहे, उद्या कोणाचा टर्न आहे, काय होणार आहे. एखादा म्हटला, अरे मी जाऊन आलो लास्ट टाइम, खूप दडपण येतं मनावरती. एखादा घाबरत असेल, तुझं दडपण राहू दे बाजूला, मी माझ्या बापाला भेटायला चाललोय. हालेलुया. मी मागणार आहे त्याला, मी मागणार आहे त्याला. हालेलुया. तुम्हाला एक अजून आतलं रहस्य सांगतो. जखर्याला उत्तर मिळण्याच्या आधी 400 वर्ष देव कोणाशीच बोलत नव्हता. देवाला सांगा, देवाला सांगा, मला तो व्यक्ती कर की जेव्हा तू कोणाशीच बोलत नाही, असे लोक फिरत असतात तुमच्या आजूबाजूला. स्पिरिच्युअल ड्रायनेस आलाय. खूप प्रार्थना करतो, देव बोलतच नाही. काय झाले काय माहित. ह्या दिवसात परमेश्वराचा जेव्हा दुर्लभ होईल देवाचा शब्द, त्यावेळेस अशी आराधना करा की देवाचं मुख निहाळणारे देवदूत डायरेक्ट तुमच्या पुढे उभे राहतील. आज तुझी प्रार्थना, आज तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. अलीशिबेच्या द्वारे मुलगा होईल, त्याचं नाव योहान ठेव. पूर्ण फुल प्लॅन परमेश्वराने दिला. एक बापाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली.
पित्याचं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेस बायबलमध्ये एक असा बाप आहे की त्याला 2 मुलं होते, त्याला डावलून चालणार नाही आज पण. किती लोक आमेन म्हणतील? त्या उधळ्या पुत्राचा बाप आहे ना, जबरदस्त माणूस होता, एकदम जबरदस्त माणूस होता. एका बापाला 2 मुलं. धाकटा बापाकडे आला, माझा वाटा मला द्या. असं समजू नका वाटे लोक ह्याच दिवसात मागतात. ही फार पुरातन प्रथा आहे. माझा वाटा मला द्या आणि मला जाऊ द्या. जास्त दिवस नाही थांबला, वाटा घेतला, बापाला सोडून निघून गेला. आणि ज्यावेळेस तो निघून गेला त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती त्याच्यावरती आली, कारण की त्याच्याकडे होतं नव्हतं ते सगळं संपून गेलं. वाईट गोष्टीत त्याने सगळा पैसा व्यर्थ घालवला, वेस्ट गेला त्याचा. पुढं भाऊ त्याचा सांगतो ना, कसबीनी बरोबर आणि ह्याचे त्याच्या वाईट गोष्टी त्यांनी पैसा उडवला आणि त्याला तू स्वीकारतो. म्हणजे तो जाणून होता तो भाऊ की ह्याने पैसा कुठं उडवलाय. बापाची संपत्ती त्याने उडवली प्रियांनो. आणि मग ज्या वेळेस डुकरा पुढच्या शेंगा खाण्यापर्यंतची वेळ त्याच्यावर आली, त्याचे डोळे उघडले आणि त्याला कळालं माझ्या बापाच्या घरी जे चाकर आहेत त्यांना पण भाकरीची रेलचेल आहे. त्यांना रेलचेल म्हणजे ते पण समाधानात आहेत. लूक 15:17 ते 24 वचनामध्ये हा सगळा अहवाल दिलेला आहे. माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरांना भाकरीची रेलचेल आहे, मोलकरांना रेलचेल आहे. बापाचं सोडूनच द्या. जे बापाच्या घरात काम करणारे नोकर चाकर आहेत त्यांना रेलचेल आहे. आणि त्याच बापाचा मी मुलगा आहे, पण आज मी भिकेस लागलोय. काय रिझन असेल? एकच गोष्ट चुकली. पैसा घे, काय घे, बापाकडून काय घ्यायचं ते घे, पण एक काम कर, बापाचं घर सोडू नको. समझे कि नहीं समझे? प्रभु आपको आशीष करे. हालेलुया. एक काम करायचं फक्त, बापाचं घर, बापाच्या वरच्या खिशातून घे, खालच्या खिशातून घे, बापाच्या पाकिटातून घे, तुला काय घ्यायचं जे बापाचं आहे ते सगळं तुझं आहे, पण एक काम कर, बापाला सोडू नको. उधळ्या पुत्राची ही फार मोठी चूक झाली. वाटा मागितला त्याच्यापेक्षाही मोठी चूक आहे की त्याने बापाचं घर सोडलं. जर त्याला माहित आहे बापाच्या घरी रेलचेल आहे तर त्याने बापाचं घर कधी सोडायला नको होतं. जिथं शांती आहे, जिथं समाधान आहे, जिथं आनंद आहे, जिथं बापाचं प्रेम आहे, जिथं सत्य आहे, जिथं सामर्थ्य आहे, ते घर त्याने कधीच सोडता कामा नको होतं. पण ते घर त्याने सोडलं. आणि जसं ते घर सोडलं, सैतानाने त्याचा ताबा घेतला प्रियांनो. असं दारिद्र्य येऊन त्याला गाठतं की त्याचे डोळे उघडतात. आणि मग इथं कुठल्याच वचनात असं लिहिलेलं नाहीये. मग त्याला बापाची आठवण झाली. माझा बाप मला किती जीव लावायचा, किती छान होता माझा बाप, किती मला जगा द्यायचा, अंगठी द्यायचा, काय काय करायचा, माझ्या आवडीचं भोजन बनवायला सांगायचा. अरे हा काहीच नाही. ते बापाच्या घरी उधळ्या फक्त, ऐकताय का तुम्ही चर्च? हालेलुया. फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तो रिटर्न आला होता. फक्त खायला काही मिळेल या अपेक्षेने. नोकर म्हणून परत बापाकडे जाईन, एक चाकर म्हणून त्याच्या घरात राहीन, वाटेल ते काम करेल. ज्या बापाच्या बरोबरीने मेजावर बसायचो तिथं खाली बसून भांडे घासेल, साफसफाई करेल, मोगल करेल. एक नोकर म्हणून मी त्या घरात जाईल, फक्त खायला मिळावं बस. आणि मग काय, गेला परत रिटर्न. 18 वचन, लूक 15:18. मी उठून आपल्या बाबाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. प्लॅनिंग केलं मी, असं असं करीन. बापाकडे उठून जाईल,
बापाला भेटेन, स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले, मला एका मोलकऱ्यासारखं नोकर म्हणून मला स्वीकारा, बस आपके घर में मुझे काम दीजिए. एक नोकर म्हणून बाबा तुमच्या घरात मला घ्या, नोकर म्हणून. आता हे जेवढं पण त्यांनी प्लॅनिंग केलंय, हे प्लॅनिंग सगळं फेल गेलं. किती लोक आमेन म्हणतील? कधी कधी देव तुमचे प्लॅनिंग फेल करतो. हालेलुया. ती आहे ना मगदलिया मरिया, काय तयारी केली माहिती तिने, सगळ्या प्रकारचे सुगंधी द्रव्य हे ते बाजारात जाऊन, हे माझ्या प्रभूला लावायचंय, माझ्या प्रभूच्या डेड बॉडीला लावायचंय, माझ्या प्रभूचं मृत शरीर मला सजवायचंय, मसाले लावायचे, हे थोडं तू पण दे, तू पण मदत कर, काहीतरी चल ये, अरे ते मसाले तयार करायचे. तिने खूप मेहनत केली, पहाटे गेली तिथं, तिची मेहनत व्यर्थ गेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांना देवाचे प्लॅनिंग कळत नाहीत, बोलू की नको बोलू, ज्यांना देवाच्या योजना कळत नाहीत त्यांची मेहनत वाया जाते. आणि ज्यांना देवाच्या योजना कळतात त्यांना बिन मेहनतीचं पण देव आशीर्वादित करतो. सुपर नॅचरली आशीर्वाद तुमच्या जीवनात येतात. कधी? जेव्हा तुम्हाला देवाच्या योजना कळू लागतात. देवाची योजना ही होती की त्या उधळ्या पुत्राने फक्त घरी यावं. बाप बाकीचं सांभाळून घेईल, काय करायचं ते, त्याला नोकर म्हणून ठेवायचे की काय करायचंय. जसा तो उधळ्या पुत्र बापाकडे आला 20व्या वचनात, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. आता मनात सगळं ठरवत चाललंय, आता मी जाईल, आता बापाला म्हणायचं मला नोकर म्हणून ठेव, मी स्वर्गाविरुद्ध तुझ्या विरुद्ध पाप केलंय. सगळं मनात प्रॅक्टिस करतोय. बाप मला काठीने मारतोय का काय करतोय माहीत नाही. बापाला किती नाराज केलं मी, खूप चुकीचं वागलोय. बाप विचारेल पैसे कुठे आहेत, उधळून टाकले, आता काय करू, काहीतरी करून मला परत जायचंय. हिम्मत करून बापाच्या दिशेने तो गेला घराच्या. आता बायबल सांगतं तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. कुठे आहे? दूर आहे तोच. मुलगा कुठे आहे? जवळ आल्यावर नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे लोक म्हणतात ना मला देवापासून खूप दूर गेल्यासारखं वाटतंय, तुझा बाप तुला बघतोय तिथं पण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझा बाप तुला तिथं पण पाहत आहे. किती दूर जाणार? हालेलुया. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. हालेलुया. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं. कितना भी भागोगे प्रभु के पकड़ में आ जाओगे. हालेलुया. कितना धावने का है धाव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती पण पळा, त्याची नजर तुमच्याकडे लागलेली. त्या बापाच्या नजरेला लिमिट आहे. दूरपर्यंत बघितलं आणि त्याच्या लांब होतं ते नाही दिसलं. माझ्या देवाला कितीही लांब जा, त्याची नजर तुम्हाला पाहत आहे. हालेलुया. जेव्हा हा मुलगा दूर आहे, तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन, कुणी? मुलगा चालत आलाय, बाप धावत आलाय. क्या बात है. हालेलुया. आशीर्वाद घेणारा चालत आलेला आहे, आशीर्वाद देणारा धावत. क्या बात है. हालेलुया. ज्याला आशीर्वाद पाहिजे, काय करू, जाऊ की नको, काय म्हणेल बाप. आणि बाप बघतो तिकडून, अरे माझ्या बाळा. बाप धावत गेला त्याच्याकडे. हे प्रेम आहे आमच्या देवाचं. हे प्रेम आहे. तुम्ही फक्त चालायची अशी नुसते ऍक्टिंग जरी केली ना, प्रभू इकडे उभा आहे, तो धावत तुमच्याकडे येईल, डायरेक्ट मिठी मारेल तुम्हाला. हालेलुया. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन
त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. बापाने मुलाचे. आता आम्हाला मुके शब्द 2-3 ठिकाणीच बायबलमध्ये दिसतात. एक, ती स्त्री यहूदा इस्करियोतचं मुखाला वगैरे आठवलं मागं लोकांना, काय ठीक आहे तो नंतर घेऊया. एक ती स्त्री येशूच्या चरणाचं चुंबन घेत होती. यहूदा ह्या प्रेमाच्या लिस्टमध्ये नाही, त्याची ऍक्टिंग होती. त्याचा विषय कट करू आपण. आजच्या विषय तो नाही. आजच्या विषयात ती स्त्री, की जी स्त्री पापी होती पण ती येशूच्या चरणाचं चुंबन घेत होती. आज असं वाटतं की त्या बापाचं मुलावरती काय प्रेम आहे ते इथं प्रकट झालेलं आहे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. फक्त पापी व्यक्ती देवाकडे ओढ ठेवतो असं नाही. हे प्रभू मज पाप्यावर दया कर, मला दूर लोटू नकोस देवा, मला लांब करू नकोस, मला तुझ्या जवळ घे प्रभू, मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. प्रभू म्हणतो माझ्या रक्ताने तुला धुतलंय, तुला शुद्ध केलंय, आता तू त्या योग्यतेच आहे की तू माझ्या जवळ यावं. फक्त तुम्ही प्रभूचं चुंबन नाही घेणार, प्रभू पण तुमचं चुंबन घेणार. हालेलुया. काही लोकांना मी बघतो असं खूप दिवसांनी भेटतात, मी असा कडकडून मिठी मारतो. कधी कधी एखादा व्यक्ती घट्ट मिठी मारतो आणि दुसरा जरा असा वरचेवर, अरे बाबा सोड आता, बस झालं, आता काय करतोयस तू, बस झालं, चल आता बस झालं, बस झालं. तसं नाही. तुमची किती ताकद आहे त्याच्यापेक्षा देव तुम्हाला जास्त घट्ट मिठी मारेल. हालेलुया. तुमची मिठी जरी सुटली त्याची सुटणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमचे हात ढिल्ले झाले, नीट धर रे, चल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे पित्याचं प्रेम आहे. जो मुलगा रागावून घरातून गेला होता तो मुलगा परत आलाय, पण बापाचं प्रेम बघा की बाप त्याच्याकडे धावत गेला, गळ्यात गळा घातला, त्याचं चुंबन घेतलं, त्याला मिठी मारली, त्याला आलिंगन दिलं. आणि पुढं बायबल सांगतं मुलगा त्याला म्हणाला बाबा. आता पुढं त्याला चान्स मिळाला बोलायला, भेटल्याबरोबर नाही मिळाला, कारण बापाच्या भावना जास्त तीव्र होत्या. किती लोक आमीन म्हणतील. एक व्यक्ती प्रेमाचे शब्द घेऊन आलाय, समजा उदाहरण सांगतो, एक काहीतरी चांगलं बोलायला आलाय, दुसऱ्याच्या मनात खूप राग आहे, इतका राग आहे, इतका राग आहे. एखादं म्हटलं ब्रदर, अरे कसला ब्रदर, काय ब्रदर, तो त्याचं वर्चस्व दाखवतो भांडण्यातून. कोणाच्या भावना जास्त तीव्र आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. मुलाने काही बोलण्याच्या आधी बापाने आपलं प्रेम प्रकट केलं. आता बोल, तुला पुढं काय बोलायचं. आता मुलगा काय बोलतो ते ऐका. बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही. एक शब्द राहिला तिथं जो आधी प्लॅनिंग मध्ये होता. तुम्हाला कळतोय फरक. त्याच्या प्लॅनिंग मध्ये हे सगळं होतं, स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मी पाप केलंय, मला मुलगा म्हणून घेऊ नको, पण मला चाकर म्हणून स्वीकार, एक दास म्हणून स्वीकार, एक नोकर म्हणून स्वीकार. तो नोकर चाकर शब्द गायब झाला. प्रॅक्टिकली जेव्हा त्या बापाने मिठी मारली ना, त्या मिठीत त्याला कळालं मी आज पण मुलगा आहे, आता मला नोकर चाकर व्हायची गरज नाही, मी मुलगा होतो, मुलगा आहे. आमेन. वा वा. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. हालेलुया. त्याच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं आणि बाप काय करतो पहा. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जागा आणून ह्याला घाला, कारण हा आता डुकरांमध्ये फिरून आलेला आहे. कसा असेल त्याचा जागा. जो व्यक्ती आता सध्या, कोणी म्हणतं ना मी 5 स्टार हॉटेलला जाऊन आलोय, तसा हा कोणत्या स्टार मध्ये जाऊन आलाय. चिखलात लोळणारे प्राणी, त्यांच्या पंक्तीला शेंगा. काय त्याचा अवतार असेल. त्या अवतारात बापाने त्याला मिठी मारली तर मारली. पहिला याचा पोशाख बदला, हा बेकारी दिसतोय,
पण हा भिकारी हा माझा मुलगा आहे. सगळ्यात पहिलं काम करा, एक झगा आणा, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. आमेन. पूर्ण पेहराव बदलला. कधी? बापाची एक मीटिंग. प्रेज द लॉर्ड. अंगठी असलेला माणूस गरीब असतो का धनवान असतो? आपल्या इकडे अंगठी कधी घालतात? देवाच्या प्रिय लोकांनो, एक चांगला उत्तम झगा, एक सोन्याची अंगठी आणि पायात जोडे. संपत्ती त्याची संपली होती, म्हणजे त्याच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं. बापाकडं आल्यानंतर त्याचं दारिद्र्य राहिलं नाही प्रियांनो, अशुद्धता राहिली नाही, अशुद्ध वस्त्र त्याच्यावरून काढून टाकण्यात आले. येशूकडे आलो तरी सिगारेट पितोय, तरी मिसरी घासतोय, तरी वाईट गोष्टी चालू आहेत, तरी पापात आहेत. जागा बदलला नाही. सगळ्यात पहिला जागा बदलला पाहिजे. आमेन. हालेलुया. जागा न बदललेले ख्रिस्ती लोक नरकात जातील. ज्यांचे वस्त्र कोकऱ्याच्या रक्ताने धुतलेले नाहीत ते स्वर्गाचे वारसदार नाहीत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की आमचा जागा बदलला पाहिजे. तारणाचे वस्त्र आम्ही आधी घातले पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट. त्याला अंगठी घातली आणि त्याच्या पायात जोडे घातले. त्या प्रेमाचं चिन्ह, त्याला स्वीकारल्याचं चिन्ह, याच्यात खूप अजून गहन अर्थ आहेत. पण एक बापाचं प्रेम पहा. जो मुलगा चुकला आहे त्याला परत एकदा त्याने सामावून घेतला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. सेलिब्रेशन. उधळा पुत्र घरी आला त्या दिवशी बापाने मोठं सेलिब्रेशन केलं. का? कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. उधळा पुत्र घरी आला, त्या बापाने मोठा आनंद केला. प्रियांनो, ह्या घटनेतून असं निदर्शनात येतं की ज्यावेळेस मुलगा पैसे घेऊन गेला आणि मुलाची नजर फक्त जगिक गोष्टीवर होती, मौज मजेवरती होती, त्यावेळेस बापाची नजर मुलाची वाट पाहत होती. एक फरक आहे दोघांमध्ये. पण मुलाला जे पाहिजे होतं ते त्याला प्राप्त झालं नाही, कारण त्याचा पैसा संपला, त्याला परत बापाकडे यावं लागलं. त्या पैशावरती त्याचं पूर्ण आयुष्य त्याला काढता आलं नाही, त्याला बापाची गरज पडली. मुलाची इच्छा पूर्ण झाली नाही, बापाची इच्छा पूर्ण झाली. म्हणून प्रार्थनेत नेहमी म्हणा, माझ्या नको तुझ्या इच्छेप्रमाणे हो. देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होणं गरजेचं आहे. आपल्या बापाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. जखऱ्याची प्रार्थना देवबापाने ऐकली. उधळ्या पुत्राचा बाप मुलाच्या वाटेकडं नजर लावून होता, देवाने त्याला उत्तर दिलं आणि उधळ्या पुत्र जो होता तो परत एकदा आपल्या घरी आलेला आहे. आणखीन एक बाप आहे बायबलमध्ये. हा एक सभास्थानाचा अधिकारी होता. हा बाप एका सभास्थानाचा अधिकारी होता. धनवान होता, मोठा माणूस होता, जगात मोठं नाव होतं त्याचं. 12 वर्षाची मुलगी त्याला होती आणि मुलगी खूप आजारी पडली. पैसेवाला आहे, पण सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. येतात का? काही लोक सांगतात आमचं घर असं आहे, आमच्या घरात एवढे बेडरूम आहेत, आमच्या घरात 5 लाखाचा बेड आहे,
पण काय करू, झोप येत नाही. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? ते समाधान, ती शांती पैशाने विकत घेता येत नाही. देवाला सांगा मला एवढा पैसा दे, खूप दे, पण जिथं माझी शांती भंग होईल त्याच्या खालीच पैसा दे. काही लोकांची लाखभर रुपयाच्या पगारात शांती भंग झाली. देवाने त्यांना तिथंच ठेवलंय, त्याच्या पुढं नाही जाऊ शकत. ते किती उड्या मारा माकडासारख्या, उन्नती थांबली. जिथं तुम्ही सॅटिस्फाय होऊन तुम्हाला असं वाटतं आता मला सगळं प्राप्त झालंय, आणि तुम्ही जेव्हा घमंडी सारखं वागायला लागता, तिथं तुमची उन्नती संपली. कितीही काहीही करा, तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याच्या पुढे जाऊच शकत नाही. चॅलेंज आहे माझं. आणि काही लोकांची बुद्धिमत्ता अशी असते, देवा तुम्हाला किती दिलं तरी मी स्वतःला लीन आणि नम्र ठेवणार आहे. देव म्हणतो घे, घेत राहा, घेत राहा, घेत राहा, घेत राहा. देव देत राहतो त्यांना. त्यांची उन्नती कशानेच थांबत नाही, कशानेच थांबत नाही. हा धनवान माणूस आहे, त्याच्या पैशाने त्याच्या मुलीला बरं नाही करता येत. मुलगी सिरियस आहे खूप, माडीवरच्या खोलीत टाकलंय त्या मुलीला, बेडवरती एकदम लास्ट श्वास, जाईल का राहील काय माहीत नाही. कोणतरी त्याला सांगितलं असेल, येशू तुझ्या मुलीला बरं करेल बाबा. काय बोलतो, कुठं भेटेल येशू? आयला त्या गावात आला, तिकडे चल लवकर जा, तुला बघायचं तर बघतो. त्याला तो भेटला तर बघ. ज्याच्या हाताखाली कितीतरी चाकर आहेत, त्याने कोणाला पाठवलं नाही, जा तर कोण येशू नावाचा आलाय त्याला घेऊन इकडं, नाही, स्वतः गेला. आणि जसा तो गेला, मार्क याच्या 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये सांगितलंय, तेव्हा याईर नावाचा, मार्क 5:22, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. क्या बात आहे. ज्याला सगळे सेल्यूट करतात, ज्याच्या पुढं कितीतरी लोक नतमस्तक होत असतील त्या काळात, कारण तो मोठा अधिकारी आहे सभास्थानाचा. किती त्याला मान आणि सन्मान आहे. तो आला आणि डायरेक्ट त्याने येशूचे चरण धरले, पाया पडला तो येशूच्या. त्याने आग्रहाने त्याला विनंती केली की माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. त्याला कुठून तरी कळालंय, आणि हात ठेवला की लोक बरे होतात. काही करू नका, तिने जगावं, फक्त या आणि तिच्यावरती हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि मग तिथून पुढच्या वचनामध्ये ती रक्तस्रावी स्त्री त्याच प्रवासामध्ये ती बरी झाली, प्रभू पुढे चाललाय. आणि मग पुढे डायरेक्ट 35व्या वचनात ही घटना पुढे पाहायला मिळते. काय झालं ते याईराच्या कन्याचं. तो हे बोलत आहे, इतक्यात सभास्थानाच्या अधिकाराच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? बाप निरोप घेऊन आलाय, माझी मुलगी सिरियस आहे, मारायला टेकली, तू हात ठेव, तिला बरं कर, म्हणजे ती जगेल. आणि ज्या वेळेस हा बाप मनात त्याच्या एक आशेचं किरण निर्माण झालंय की चला आता प्रभू आपल्या बरोबर येत आहे, ह्याच्याद्वारे चमत्कार होत आहेत, आज नक्की काहीतरी विशेष काम होणार आहे, हा पण यायला तयार झालाय, आज काहीतरी चमत्कार होणार आहे. जसं येशूला घेऊन चाललाय, त्याच्या नजरेसमोर तो बघतोय, रक्तस्रावी 12 वर्षाची बरी झाली. त्याला मनात हेच असेल, माझी मुलगी पण 12 वर्षाची, हिला 12 वर्ष आजार होता, ती बरी झाली, माझी मुलगी पण 12 वर्षाची, प्रभू आज काहीतरी होणार आहे, आज काहीतरी विशेष, असं म्हणत विचार करत ते चाललेत. आणि त्याच्याच घरून काही लोक आले, मुलगी मेली, कशाला त्रास देता गुरुजींना, त्यांना नका घेऊ आता पुढं. बोले येशू मसीह, हालेलुया. 36व्या वचनात
हा प्रभूचा स्वभाव जर धारण करता आला तर करा आज. प्रेज द लॉर्ड. काय स्वभाव आहे बघा प्रभूचा. परंतु हा शब्द पहिला परंतु आहे ना, हा खूप पॉवरफुल शब्द आहे. का माहिती का? मुलगी मेली आहे, परंतु असं असतं ती मुलगी मेली त्यामुळेच येशू ख्रिस्त परत माघारी गेला. तसा नाही शब्द. परंतु मुलगी मेली तरी सुद्धा, परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी? जोरात एक आमेन होऊन जाऊया. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता? जे लोक सांगतायत मुलगी मेली आहे त्यांच्या बोलण्याकडं लक्ष न देता. आता दोन प्रकारचे आवाज येशूने ऐकलेले आहेत. पहिला आवाज एक बापाचा आहे जो विनंती करतोय माझ्या मुलीला वाचवा. ओ माझी मुलगी मरायला लागली, तिच्यावर येऊन हात ठेवा ओ प्रभूजी, माझ्या घरी चला, मी हात जोडतो, मी पाया पडतो, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला, माझ्या मुलीला बरं करा. तो बाप जी विनंती करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. विनंती प्रार्थना करणाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. नकारात्मक बोलणाऱ्यांच्या बोलण्याकडे प्रभू दुर्लक्ष करतो. जो देवाच्या योजनेच्या विरुद्ध बोलतो देव त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्याला देवाची योजना समजत नाही त्याच्या बोलण्याकडे प्रभू दुर्लक्ष करतो. पण जो प्रार्थना करणारा आहे, जो जखऱ्यासारखी विनंती करणारा आहे, प्रभू त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. दोन शब्द आहेत. एक बापाचा शब्द आहे आणि काही नकारात्मक लोकांचा शब्द आहे. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भेऊ नकोस, विश्वास मात्र धर. भिवू नकोस. दुर्लक्ष केलं. भिवू नकोस. त्या शब्दाने परत त्याला एक नवीन सामर्थ्य प्राप्त झालं असेल. जसं तिकडून ऐकलं मुलगी मेली, बाप पण आहे, येशू पण आहे. एक आत्मिक बाप आहे, खरा बाप आहे सगळ्यांचा, आणि एक तिचा जगिक बाप आहे. जगिक बाप ढासळला, हे प्रभू आता काय झालं, मुलगी गेली. प्रभू म्हणतो भिवू नकोस, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. भिवू नकोस, विश्वास मात्र धर. प्रभू येशूने त्याला हिंमत दिली आणि त्या बापाला परत एकदा विश्वासात स्ट्रॉंग केलं. पुढं प्रभू त्या मुलीच्या घरी गेला आणि याईराच्या कन्येला येशूने जिवंत केलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक बापाची विनंती असं काम करते प्रियान. एक पित्याची विनंती ह्या प्रकारे काम करते. आणखीन एक शेवटचं उदाहरण मत्ती 17:14-18 वचनामध्ये आणखीन एक बाप आहे. इथं सगळे नव्या करारातले बाप शोधून काढलेत आज. बोला येशू मसीह की. एक तर जखऱ्या भेटला आपल्याला, त्याच्यानंतर उधळ्या पुत्राचा बाप भेटला, त्याच्यानंतर याईराच्या कन्येचा बाप म्हणजे परत याईरच म्हणा, त्या मेलेल्या 12 वर्षाच्या मुलीचा बाप म्हणजे याईर असं म्हणता येईल. आणि आता एक चौथं शेवटचा बाप आपण बघतोय की ज्याच्या मुलाला दुष्टात्मे लागले होते आणि भूत असं लागलं होतं की फार कठीण परिस्थिती होती. आता मी कठीण का म्हणतोय माहिती का? कारण की जेव्हा हा बाप त्या मुलाला, भूत लागलेल्या मुलाला, फेपरेकरी म्हटलंय त्याला, त्या मुलाला घेऊन आला, तर त्याला कळलं येशू कुठंतरी बाजूला दुसरीकडं. 12 शिष्य आहेत, हे पण तेवढेच पॉवरफुल आहेत. बोलो येशू मसीह की. 12 शिष्य तेवढेच पॉवरफुल आहेत, त्याच्याबरोबर राहतात. आता ह्या 12 शिष्यांकडे तो बाप घेऊन आला, माझी विनंती आहे माझ्या मुलाला बरं करा. आता हे 12 शिष्य लाईन मध्ये उभे आहेत. तू सरक, ऍक्च्युली ना ते मला 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 येतं ते काय करायचं ते. अरे काय यार, मला कधीच तू चान्स देत नाही. तुम्ही सगळे बाजूला व्हा. योहान म्हणत असेल हृदयाला टेकलेला आहे, मी हृदयाला टेकलेला आहे.
तू हृदयाला टेकला, मग पाण्यावर चालला का पेत्र म्हटला असेल, पाण्यावर मी चाललोय. पाठीमागून कोणा हळूच म्हणा गटांगडे पण खाल्ले. यहूदा पुढे आला असला, प्रभूने माझ्यावर जबाबदारी दिली, मी ट्रेझरर आहे मिनिस्ट्रीचा, हे बघ डबी आपल्याकडे आहे. एखादा म्हणला असेल रिकामी रिकामी, चोरट्या तू कशाला प्रार्थना करतो रे. त्यांचं काय 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 चालू असेल. कुणाचा एकाचा नंबर लागला, त्यांनी जशी प्रार्थना केली आणि भूत म्हणतं मी नाही जात, जा. भूत काय गेलं, 11 जणांचे चेहरे बघण्यासारखे असते, लई उड्या मारत होता. काढ ना, काढ 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 काढा ना ब्रदर थॉमस, काढा काढा, बघा जमलं तर काढा, एवढं घ्या, काढून घ्या. नाही राव ते जाईनच एकदम. बघा ना तुम्ही, बघा बाकीचे एक एक शिष्य. कोणी येशूची स्टाईल मारते, कोणाची स्टाईल मारून अभिषेक नाही मिळत कधीच, नेवर, चान्सच नाही. एक एक शिष्य कळकळून रडून रडून प्रार्थना करतोय, जाना रे, अरे जाना बाबा जाना, कधीपासून सांगतो अरे जाना. भूत म्हणते मी नाही, तुला जायचं तू जा, मी जात नाही. भूत निघालं नाही. 12चे 12 शिष्य, त्यांचा आटापिटा सगळं त्या बापाने बघितलं. बोला यार यांना काहीच जमत नाही, आता काय करू मला समजत नाही, किती वेळ झाला यांनी प्रार्थना करत, काय आता रिटर्न जावं का काय करावं काय समजत. तेवढंच येशू ख्रिस्त आला. आता जसं येशू तिथं आला, ह्याने डायरेक्ट येशू समोर गुडघे टेकले, कारण त्याला माहिती जे शिष्याकडून होणार नाही ते गुरुकडून होणार आहे. हालेलुया. मत्ती 17 आणि 14व्या वचनात बायबल सांगतं, नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे फार हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे रे हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर राहावे, कोठवर तुमचे सोसावे, त्याला इथे माझ्या जवळ आणा. शिष्यांना येशू रागावला, कुठवर मी तुमचं सहाय्य करणार, किती दिवस तुमच्या बरोबर राहणार, एवढं साधं भूत तुम्हाला काढता आलं नाही. काही लोकांना भूत म्हणजे फार ग्रेट गोष्ट वाटते, भूत लागलंय. प्रभूने कसं हँडल केलं मॅटर, म्हणजे असं प्रभूचं बोलणं होतं, अरे काय कचरा पडलाय आणि तुम्हाला तेवढा काढता आलं नाही. कुठवर प्रभू त्यांना रागवला, म्हणजे तुम्हाला एवढं सामर्थ्य दिलंय की त्या सामर्थ्यापुढे भूत काहीच नाही, तुम्हाला ते काढता आलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू शिष्यांना रागवला आणि मग नंतर म्हटला, त्या मुलाला माझ्याकडे घेऊन या. नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा ते त्याच्यामधून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. एका बापाने येशू पुढे गुडघे टेकले आणि मुलगा बरा झाला. प्रियांनो, एक बाप येशूच्या चरणावरती पडला, पाया पडला, मेलेली मुलगी जिवंत झाली. एक बाप मंदिरात प्रार्थना करतो, पुत्र संतान देऊन देवाने त्याला आशीर्वादित केलं. एक बाप याचना करतोय देवाकडं आणि मुलाच्या वाटेकर डोळे लावून बसतो, त्याचा मुलगा परत येतो. हालेलुया. या 4 पित्यांच्या घटनांमधून आपल्याला एक गोष्ट पक्की कळाली प्रियांनो, की एक बाप आपल्या प्रार्थनेने आपल्या मुलांचं जीवन परिवर्तित करू शकतो. प्रेज द लॉर्ड. ती हिम्मत, ती धाडस, ते सामर्थ्य, ते प्रेम परमेश्वराने बापाला दिलेलं आहे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. आज देवाला धन्यवाद देऊया. आज त्या प्रभूकडे आज याचना करूया की प्रत्येक विश्वासणाऱ्या पित्याला प्रभू असं धाडस आणि असं सामर्थ्य देव. आपल्या लेकरांसाठी निरंतर प्रार्थना करा प्रियांनो. ते लहान आहेत,
तेव्हाच त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या जीवनात देवाचं गौरव वाढत जावं म्हणून प्रार्थना करा. प्रभूने त्यांची भेट घ्यावी, प्रभूचं सामर्थ्य त्या लेकरांना प्राप्त व्हावं म्हणून आत्ताच त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि जशी तुम्ही प्रार्थना कराल, तुमची प्रार्थना अशी देवासमोर आज सादर होऊ द्या की डायरेक्ट देवदूत तुमच्या पुढे उभा राहील. हालेलुया. आज अशी आराधना करा की देवाचा दूत तुमच्या पुढे उभा राहील आणि म्हणेल तुझी प्रार्थना आज देवाने ऐकली आहे. आमेन. हालेलुया. या आपले डोळे बंद करूया, आपण एक प्रार्थना करणार आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. 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 पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आज आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहोत. आजचं वचन ज्या ज्या कानांपर्यंत पोहोचलंय त्या माझ्या प्रत्येक भावा बहिणींना सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू भर. अशी प्रार्थना करण्याचं मन आम्हाला दे, अशी आराधना करण्याचं मन आम्हाला दे की आमच्या प्रार्थनेचं उत्तर डायरेक्ट स्वर्गातून आम्हाला प्राप्त होईल. जे 4 वेगवेगळे पिता आम्ही पाहिले प्रभू, त्या 4ही पित्यांच्या जीवनात जे प्रेम, जो विश्वास, जे सामर्थ्य आम्ही पाहत आहोत प्रभू, ते प्रेम, ते सामर्थ्य, तो विश्वास स्वर्गीय बापा तुझ्या प्रेमाची झलक दाखवणार आहे. तुझ्या अभिवचनाप्रमाणे जसा बाप मुलांवरती ममता करतो तसा आमचा स्वर्गीय देव आमच्यावरती ममता करतो. आज तुझ्या अलौकिक सामर्थ्याद्वारे आम्हाला भरलंस, आमच्याशी बोललास. तुझे मनापासून आम्ही आभार आणि उपकार मानतो. इथून पुढचा वेळ समय तुझ्या हाती घे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन. आमेन. आमेन.